मुंबईतील पावसाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना तर बसलाच आहे, पण मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देखील बसलेला आहे। सध्या मी नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या आतमध्ये आहे। या ठिकाणी आपण पाहतोय अनिल पाटील साहेब, आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत। तुम्ही स्वतः मदत आणि पुनर्वसन मंत्री अमोल मिटकरी पण सोबत आहेत आणि ट्रॅकवरून चालताना तुमचे व्हिज्युअल्स आम्ही पाहिले। विदर्भ एक्सप्रेसने तुम्ही येत होतात, तुम्ही मदत आणि पुनर्वसन मंत्री, पण आता तुम्हालाच मदतीची आवश्यकता, काय म्हणाल? मुळामध्ये मदत पुनर्वसन मंत्र्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागते। मदतीची आवश्यकता नाही। आत्ता या ठिकाणून कुर्ल्यापासून आम्ही जरी ट्रॅकवर पाणी असलं त्याच्यामुळे विदर्भ एक्सप्रेस थांबली, अनेक आमदार अनेक अधिकारी लोकल्स आता जागच्या जागी थांबलेले आहेत। ट्रॅकवर मी स्वतः पाणी बघितलेलं आहे, त्यामुळे प्रवास इथून पुढचा काही सुखकर असेल असं वाटत नाही, म्हणून आम्ही ट्रॅकने पायी चालत आलो। राहिला प्रश्न की जशी ही परिस्थिती कालपासून आमच्या निदर्शनात आली तशा पद्धतीच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या विभागाकडून सातत्याने प्रयत्न चाललेले आहेत। मुंबईमध्ये कालपासून जवळपास 300 mm आसपास पाऊस पडलेला आहे आणि शेवटी निसर्गाचा कोप राहिल्यानंतर या यातना आपल्याला सहन करणं भागच आहे। फक्त त्यात येणाऱ्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती याला कुठेतरी खीळ घालण्याच्या दृष्टिकोनातून, विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भविष्यात पावलं उचलावे लागतील। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं पाऊस पडला, जून महिना आपण पाहिला, इतका पाऊस पडला नाही, पण जुलैमध्ये ला निनो ॲक्टिव्ह होईल असे आदेश आधीच देण्यात आले होते आणि तशा सूचनाही IMD कडून देण्यात आल्या होत्या, पण तरी याला गांभीर्याने घेतलं गेलं नाही असं म्हणावं का? कारण आज संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी लो लाईन एरियात पाणी भरलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। मदतीची अपेक्षा सरकारकडून, सरकार मदत करणार का? मी मुळात या स्वरूपाचा पावसाळा आपल्याला अपेक्षित होताच आणि त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः त्या त्या बैठकीला उपस्थित होतो। राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापनेपासून प्रत्येक विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या बैठकीला बोलवलं गेलं होतं आणि त्या बैठकीमध्ये स्पष्ट सूचना की येणाऱ्या काळात कोकण रेल्वे असेल, मुंबईतलं सेंट्रल रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वे असतील, किंवा ज्या ज्या ठिकाणी दरड प्रवण क्षेत्र असेल त्या त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना NDRFच्या SDRFच्या टीमला, रेस्क्यू टीमला, नेव्हीच्या टीमला, मिलिटरीच्या टीमला त्या संदर्भातल्या सूचना देऊन अलर्ट करण्याचं काम यापूर्वीच केलेलं आहे। परंतु पाऊस आल्यानंतर मार्ग काढणं आणि त्याच्यावर जी काही आता निसर्गाचा कोप असेल त्याला फेस करणं आणि त्याच्यावरती जीवित हानी कुठली व्हायला नको, वित्त हानी व्हायला नको याची दक्षता घेणं हे काम आहे। नक्कीच, आज 24 तास पावसाचा इशारा IMD कडून देण्यात आलेला आहे, मुसळधार पावसाचा हा इशारा आहे, त्यामुळे भविष्यामध्ये मुंबईकरांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? नाही, माझी राज्यातल्या, मुंबईसह राज्यातल्या जनतेला नम्र विनंती आहे। आता शाळा बंद करण्याचा निर्णय काही प्रमाणामध्ये आत्ता घेतला गेलेला आहे, थोड्या वेळानंतर त्याच्या बाबतीतही निर्णय घोषित केला जाईल, परंतु पावसाची परिस्थिती बघून कमीत कमी आपण मुंबईनं घराच्या बाहेर आपण पडलं पाहिजे आणि थोडंसं सावध राहिलं पाहिजे अशी आग्रहाची विनंती असणार आहे, कारण पाऊस हा आजसुद्धा पडू शकतो। तुम्ही काल विदर्भातून निघालात आणि विदर्भ एक्सप्रेस तुम्ही पकडली, त्यानंतरचा इथपर्यंतचा अनुभव तुमचा कसा होता? विदर्भापासून तर नाशिकपर्यंत आम्हाला फार काही अडचण वाटली नाही, परंतु नाशिकमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा पाऊस जर का जास्त वाढला तर आणखी रेल्वेमध्ये अडचणी येऊ शकतात। रस्त्याने देखील फार मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक ब्लॉक असल्यामुळे, धीम्या गतीने ट्रॅफिक चाललेली असल्यामुळे मला असं वाटतं की प्रवास कुठलाही असो, नाशिकपासून मुंबईपर्यंतचा असो किंवा मुंबईपासून पुण्याकडे जाणारा असेल किंवा कोकणात जाणारा असेल, थोडंसं आपल्याला सावध राहिलं पाहिजे, दक्षता घेऊन नागरिकांनी बाहेर पडावं। बरं, तुम्ही मदत आणि पुनर्वसन मंत्री आहात, त्यामुळे महानगरपालिकेत तुम्ही जाणार आहात का? तिथल्या डिझास्टर कंट्रोल रूममध्ये तुम्ही जाणार आहात का? पुढची भूमिका तुमची काय असेल? ग्राउंड झिरोवर उतरणार का मंत्री म्हणून? नाही, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक अतिशय लो प्रोफाईलमध्ये जगणारा माणूस आहे। मी जरी आत्ता रेल्वेतून खाली ट्रॅकवरून रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलेलो असलं, माझ्यासोबत अमोल मिटकरी आहे, जळगावचे जिल्हाधिकारी आहे, आम्ही ताबडतोब या ठिकाणून मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला जाणार। सध्या मुंबईमधली असलेली परिस्थिती, कंट्रोल रूममधनं काय काय कंट्रोल केला जातो याचा त्या ठिकाणी थोडंसं माहिती घेणार आणि तिथून मंत्रालयात सरळ जाणार। आधी मंत्रालयातल्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाची जी कंट्रोल रूम आहे त्यात राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचा पाऊस पडत असेल त्या ठिकाणी आपल्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांबरोबर किंवा जिल्ह्याच्या प्रशासनाबरोबर काय संपर्क चाललेला आहे किंवा कुठे काय दक्षता घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे त्या सूचना
काही वेळानंतर जसा मी पोहोचेल तशा सूचना दिल्या जातील. ट्रेनमधून उतरून ट्रॅकवर चालण्याचा तुमचा अनुभव कसा होता? पावसाला तुम्हाला सुद्धा तोंड द्यावं लागलं? नाही, मुळात मी फार छोट्या घरातून छोट्या गावातून आलेलो आहे. या समस्यांना माझं आयुष्य या समस्यांशी खेटतच आजपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर चालणं काय, अतिवृष्टी झाली तिथपर्यंत मदत कार्याला धावून जाणं काय, हा माझ्यातला उपजत गुण आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपत्ती येत असेल त्या ठिकाणी मला कुठलाही संकोच बाळगण्याचं कारण नाही किंवा मला काही कुठला असं फार मोठं प्रेस्टिज करण्याचं कारण नाही. मी त्या ठिकाणी पोचतोच आणि मदत कार्य चालू ठेवतो. नक्कीच. अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अमोलजी, विदर्भ एक्सप्रेसमध्ये तुम्ही होतात, हा संपूर्ण अनुभव कसा होतात आणि जे काही घडतंय मुंबईमध्ये, ट्रेनचा खोळंबा होतोय, ट्रॅफिकचा खोळंबा झालेला आहे, मुंबईकर जे आहेत चाकरमानी आज सकाळपासून ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, घरात पाणी शिरलेलं आहे, कसं पाहताय? या सर्व प्रश्नाची माननीय मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तरं दिली आहेत. तीच उत्तरं रिपीट करून मला वेळ घालवायचा नाही. आपला प्रश्न असा आहे की साधारण आत्ता सर्वसामान्य लोकांची तारांबळ उडाली आणि अचानक इतक्या मोठा 300 मिलीमीटर पावसाची नोंद आता मुंबईमध्ये झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि उडलेली तारांबळ यातून प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे आणि अशा प्रकारच्या प्रश्न उद्भवू नये याकरता प्रशासन पूर्णपणे कामाला लागेल. तुम्ही आज ट्रेनमधून निघालात, पण कधी विचार केला होता एक आमदार म्हणून ट्रॅकवर चालवावं लागेल? अनुभव कसा? माझं पण आयुष्य, मी चिखल तुडवत शेतीत जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे ट्रॅकवरून जाण्यात मला काही असं वेगळं वाटलं नाही. शेवटी विधिमंडळामध्ये आज माझ्या जिल्ह्याचे शेतकऱ्याच्या संदर्भामधले महत्त्वाचे प्रश्न होते, त्या संदर्भातली लक्षवेधी होती आणि आपण विधिमंडळात जाऊन पटकन भेटलो पाहिजे, हा माझा त्याचा मागचा दृष्टिकोन होता. म्हणून आम्ही चालत आलो. इतकंच नाही, 8 आमदार आता ट्रेनमध्ये आहेत, नाथाभाऊसुद्धा अजून ट्रेनमध्ये अडकलेले आहेत. त्याच्यामुळे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज सभागृहामध्ये लवकर पोहोचणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी फास्ट आलो. साधारण किती आमदार आहेत जे अजूनही अडकलेले आहेत आणि किती आमदार विदर्भ एक्सप्रेस पकडून निघाले होते? 9 ते 10 आमदार सध्या अडकलेले आहेत. अकोल्यातले 4 आमदार आहेत आणि खानदेशमधले 3-4 आमदार आणि त्यातले 2 आम्ही आलोत. बाकीचे आता आले की नाही मला माहीत नाही. पुढचा टप्पा तुम्ही गाठणार कसा विधान सभेपर्यंतचा? कारण संपूर्ण मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम आहे. आता पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आहे. माननीय मंत्री महोदय माझ्यासोबत असल्यामुळं मला वाटत नाही ट्रॅफिकची काही अडचण पण नाही. मुंबईमध्ये पाऊस पडतोय, ज्या पद्धतीनं खोळंबा होतोय, हाय टाईम आहे असं म्हणावं. हो, आणि काय नेमकं काय सांगू इच्छिता प्रशासनाला? प्रशासनाला हेच सांगू इच्छितो, तात्काळ याची मलमपट्टी करावी, म्हणजे जेणेकरून यांना त्रास होणार नाही सर्वसामान्य लोकांना, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी. नक्कीच. हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. आमदार अमोल मिटकरी आहे, त्यासोबतच जिल्हाधिकारी जळगावचे आहेत प्रसाद, त्यासोबतच आपण पाहतोय की अनिल पाटील आहेत, ते पोलिसांच्या व्हॅनमधून आता निघालेले आहेत आणि पोलीस यांना रस्ता करून देणार आहे आणि डिझास्टर कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी पोहोचवणार आहे. ही दृश्य पाहतोय बघा, पोलिसांची एक एस्कॉर्ट सुद्धा त्यांना देण्यात आलेला आहे. 2 स्टार पोलीस अधिकारी आहेत आणि 2 स्टार पोलीस अधिकारी या दोन्ही नेत्यांना, एक मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी, हे आता कुर्ला स्टेशन पूर्वेकडून आता रवाना होतात. ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा. अमोल मिटकरी आहेत, अनिल पाटील आहेत आणि यांना सुद्धा मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बसतोय. सर्वसामान्य मुंबईकरांना तर बसतोय, पण याचा फटका नेत्यांना, मंत्र्यांना सुद्धा बसू लागलेला. विदर्भ एक्सप्रेसमध्ये आणखी 8 आमदार अडकल्याची माहिती आहे आणि ते नेमके विधानभवन परिसरामध्ये कधीपर्यंत पोहोचणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण आज संपूर्ण मुंबईमध्ये आपण पाहतोय पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि मुंबईकरांना याचा फटका बसतोय. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.